धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे आता जातीवादाचा चौथा अंक सुरू झालाय आणि राज्यातील जातीयवादाचा हा नवा अंक भयंकर आहे असा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी केला। धनंजय मुंडेच्या टोळीमुळे चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा। ही चौथा अंक, कारण आरोपीच्या बाजूने कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले, खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचा जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा। आता हे चौथा अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला। या क्षणाची महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटलांनी गंभीर आरोप केलेले आहेत। तर धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीवादाचा चौथा अंक सुरू झालाय असं त्यांनी म्हटलंय। वळतो पुढच्या बातमीकडे। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी भगवानगडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली आहे। यावेळी सरपंच हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे त्यांनी नामदेव शास्त्रींना दिलेत। दरम्यान भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहणार असं आश्वासन देखील नामदेव शास्त्रींनी दिलंय। गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येच त्यांना आम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या का गुन्हेगारांच्या? तर ते म्हणले मला माहीत नव्हत्या। म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता, त्यावरच आम्ही तिथं पण बोललो। अतिशय चुकीचं आहे म्हणले हे, आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण, गुन्हेगाराचे जे पाठीमागं उभारण, तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता। जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता। ते आज हे सांगायला आलेले की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले, त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत, भगवानगडाचेच आहेत। भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला। त्याआधी महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची केलेली पाठराखण आणि त्यावरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप यावरचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। बीडचे दानव अंधाधुंद, नामदेव अंध? धर्मशास्त्रींना हैवानांच्या मानसिकतेची चिंता, मुंडेंच्या सलाईंची चिंता, देशमुखांच्या खुनाचं काय? ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही दाखवलं? सरपंच संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येनंतर 53 दिवसांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे मारेकरांची पाठराखण केली। यात संतापजनक म्हणजे देशमुखांच्या मारेकरांची मानसिकता मीडियानं का समजून घेतली नाही असा अजब सवाल नामदेव शास्त्रींनी केलाय। तर संतांनी द्वेष आणि सूड यावर बोलायचं असतं असं म्हणत आव्हाडांनी टोला लगावलाय। ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं। आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे, त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं। यातून नामदेव शास्त्री महाराजांनी कोणाची पाठराखण करावी हे सांगण्या इतका काही मी मोठा, पण ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं की आधी तिथे मारहाण झाली आणि मग तो जे काय, हे बोलणं योग्य नाही। सरपंच संतोष देशमुखांची हत्या झालेली असताना नामदेव शास्त्रींना मात्र मारेकरांचा पुळका का यावा हे अस्वस्थ करणारा आहे।
तर यात एका बाजूला सरपंच संतोष देशमुख तर दुसऱ्या बाजूला हत्या, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे असलेली मारेकऱ्यांची टोळी आहे. मात्र नामदेव शास्त्रींनी तब्बल 53 दिवस संतोष देशमुखांच्या हत्येवर मौन बाळगलंय. तर 53 दिवसांनंतर शास्त्रींनी आरोपींच्या मानसिकतेची चिंता वाहिली. मात्र नामदेव शास्त्रींच्या अजब आणि संताप आणणाऱ्या तर्कावर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केले. हाणामारीच्या लाखो घटना घडतात, मात्र थेट हत्या करणाऱ्यांच्या मानसिकतेचा विचार कशासाठी? हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षेसाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या मानसिकतेची चिंता करत बसायची का? चापट मारल्याच्या रागातून ज्या कुटुंबाचा आधार गमावलाय त्यांच्या मानसिकतेचा विचार कोण करणार? याचं उत्तर संत म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्रींनी द्यायला हवं. त्यामुळेच बीडचे हैवान अंधाधुंद झालेले असताना गडावरचा संत महंत आणि काही श्रद्धाळूंसाठी तर अवतार असलेला हा देव एवढा अंध कसा, असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे एका अपघातासंदर्भातली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 2 मध्ये पार्किंग मध्ये एका कारने अनेकांना धडक दिली आहे. तर प्रवाशाला सोडण्यासाठी आलेल्या मर्सिडीज कारचे चालकाचं नियंत्रण सुटल्याने कारने अनेकांना धडक दिल्याचं कळत आहे. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झालेत. जखमींमध्ये 2 परदेशी नागरिकांचा समावेश आहे, तर 3 जण विमानतळावरील क्रू मेंबर्स असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यामध्ये कपडे धुण्यासारखं आहे. मी किती दिवस त्यात तुरटी फिरवायची अशी खदखद मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केली आहे. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात, कशातही आपलं नाव ओढतात असा आरोप देखील मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय. जालनामध्ये आयोजित सत्कार समारंभामध्ये पंकजा मुंडे या बोलत होत्या. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे. त्याच्यात पुन्हा मी तुरटी फिरवून फिरवून किती फिरवू. आता ठरवून सुपारी असते, लोक बोलतात, आरोप करतात, काहीही बोलतात, नेणं न घेणं कशातही आपलं नाव ओढतात. मला काही देशातलं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडं विचारायलाच येईना, कोणी धक्काबुक्की नाही झाली, धिंगाणा नाही झाला, ओरडाओरडा नाही झाला, तर काय करू त्या पदाचं मी लोणचं घाल का? तर आपण पाहतोय पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. तर राजकारण हे गढूळ पाण्यासारखं आहे, गढूळ पाण्यामध्ये कपडे धुण्यासारखं आहे असं विधान त्यांनी केलं. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सकाळी भगवानगड या ठिकाणी जाऊन भगवान बाबांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलंय आणि त्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे काही पुरावे देखील त्यांनी सादर केले आणि त्यानंतर ते आता नारायणगडावरती दाखल झाले. नगर नारायण महाराज यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांची भेट घेणार. धनंजय देशमुख, वैभव देशमुख आणि विराज देशमुख आणि तुमच्या गावकडी काम करायला पायरे बघ. ओके, फोनवर बोला पाहिजे, 2 मिनिटं फोनवर बोला, 2 मिनिटं शिंदे सेनेच्या एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीसांचं पूर्णपणे नियंत्रण असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय. हे 20 ते 25 आमदार फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले होते, एकनाथ शिंदे यांच्यासाठी गेले नव्हते असाही दावा राऊतांनी केलाय. तर राऊतांना आता नीतिमत्ता राहिली नसल्याचा टोला शिरसाट यांनी लगावलाय. शिंदे गटातल्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे. कारण हे 20-25 लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, एकनाथ शिंदेसाठी नाही. आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे. आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत, चंचल आहेत. तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का, असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे, ही माझी माहिती. सामना मी वाचलेला नाही, पण तो टीका करत असेल तर त्या टीका करणं किंवा इतरांवर वायफीट बोलणं हे आता सामनाचं ध्येय झालेलं आहे. म्हणून त्याला आता नीतिमत्ता राहिलेली नाही. त्यांना चांगल्या गोष्टी कोणत्या सहन होत नाहीत, म्हणून आम्ही त्यांची काळजीसुद्धा करत नाही. मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी आज पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधलाय. छगन भुजबळांनी माझ्या नादाला लागू नये असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय.
तर छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर बोलणं मात्र टाळलंय. तर आपण पाहतोय जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना निशाणा बनवलेला आहे. तर मात्र छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर बोलणं टाळल्याचं देखील आपण पाहतोय. मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी आज पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधलाय. छगन भुजबळांनी माझ्या नादाला लागू नये असा इशाराच एक प्रकारे जरांगे पाटलांनी भुजबळांना दिलेला आहे. तर छगन भुजबळांनी मात्र जरांगे पाटलांवर बोलणं टाळलेलं आहे. कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी या संदर्भात दिलेली नाही आहे. बीडमध्ये शस्त्र परवान्याबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 183 शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेत. तर 8 जणांनी स्वतःहून परवाने सरेंडर केलेत. आणखी 127 शस्त्र परवाने देखील रद्द होणार असल्याची माहिती मिळते. बीड जिल्ह्यात नोंदणीकृत 1281 शस्त्र परवाने आहेत. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाने मात्र आता खळबळ माजली आहे. सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात असेल त्याचं काही खरं नाही असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलंय. तर कोण गुलाबराव पाटील असं म्हणत छगन भुजबळांनी गुलाबराव पाटलांना खोचक टोला लगावला. धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे. आपण किती जातीपातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत, मग इतर जातीचे आहोत. हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल, हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे. गुलाबराव पाटील, मानवड विलासराव पाटील, ठीक आहे. असं आहे, धर्म अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यातला मनुष्य धर्म जो आहे, मानव धर्म, हा सुद्धा एक मोठा धर्म आहे. आणि मनुष्य धर्म जो आहे, मानव धर्म, हा अख्ख्या जगामध्ये मान्य झालेला आहे. तर तो मनुष्य धर्म जो आहे, माणसाने माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे, हा सगळ्यात मोठा धर्म आहे. सगळ्या धर्मामध्ये जे सार आहे ते हे आहे, त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे. खंडणी प्रकरणात वसईमध्ये ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. तर स्वप्नील बांदेकर असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे. तर स्वप्नील बांदेकरने 10 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप एका बिल्डरनं केलाय. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीरा रोड या ठिकाणी भेटून खंडणीची रक्कम देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार सापळा रचून खंडणीखोरांना अटक करण्यात आली आहे. स्वप्नील बांदेकर हा नालासोपाऱ्यातील माजी नगरसेवक आहे. आणि बातमी आहे जीबी सिंड्रोम संदर्भातली. जीबी सिंड्रोमने आता राज्याबाहेर देखील हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालनंतर आता जीबी सिंड्रोमने आसाममध्ये देखील शिरकाव केलाय. आसाममध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये जीबीएस संशयित 17 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झालाय. 12वी मध्ये शिकणाऱ्या या मुलीला 10 दिवसांआधीच ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिला जीबीएस असल्याचं निदान देखील झालं होतं. तर PTIला एका तज्ञ डॉक्टरने ही माहिती दिली होती. ही मुलगी बिहारची होती आणि आसाममध्ये राहत होती. या मुलीच्या मृत्यूबाबत आसामच्या राज्य आरोग्य विभागाने मात्र दुजोरा दिलेला नाहीये. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये तिघांचा जीबी सिंड्रोमने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय. दुसरीकडे पुण्यातून मात्र दिलासादायक बातमी आहे. पुण्यातल्या 5 रुग्णांनी जीबी सिंड्रोमवर मात केली आहे. ससून रुग्णालयातून एकाच वेळी 5 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. यावेळी ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी रुग्णांना पुष्पगुच्छ दिलेत आणि या रुग्णांना त्यांनी पेढेही भरवलेत. ससून हॉस्पिटलमध्ये जीबी सिंड्रोमचे 28 रुग्ण होते. मात्र आता त्यातल्या 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे रुग्ण त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर देखील स्मितहास्य पाहायला मिळालं. ससूनमध्ये जीबी सिंड्रोमवर मोफत उपचार करण्यात येत आहेत आणि आता त्यापैकी 5 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आनंदाची बातमी आज सांगेल की आपल्याकडचे 5 रुग्ण हे व्यवस्थितरित्या बरे होऊन त्यांना आपण आज रुग्णालयातून डिस्चार्ज देत आहोत आणि येत्या 2-3 दिवसात अजून एक 10 रुग्ण आपले जवळजवळ चांगले होत आलेले आहेत. त्यांना पण आपण 2-3 दिवसात डिस्चार्ज करणार आहोत.
आणि आता एक संतापजनक बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच नियमांचं उल्लंघन केलंय. हॉस्पिटलच्या आवारातच कानठळ्या बसतील अशा आवाजात हे कर्मचारी ढोल ताशे वाजवत होते. एका चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यावर त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यावेळी हॉस्पिटलच्या आवारातच ढोल ताशे बडवले गेले. रुग्णालयापासून 100 मीटर अंतरावर हा सायलेन्स झोन असतो. मात्र कर्मचाऱ्यांनीच नियमांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णालयातल्या पेशंटना मोठा त्रास देखील सहन करावा लागला. तर आता या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली जाणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार. आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. आमदार संतोष बांगर यांनी अपघातग्रस्त वयोवृद्ध कुटुंबाला मदत केली आहे. हिंगोली औंढा राज्य महामार्गावर लिंबाळा MIDC परिसरामध्ये भीषण अपघात झालाय. यात वयोवृद्ध कुटुंब गंभीर जखमी झालंय. या कुटुंबाला आमदार संतोष बांगर यांनी स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेलंय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एक वयोवृद्ध कुटुंब अपघातग्रस्त झालेलं आहे आणि या कुटुंबाला आमदार बांगर यांनी मदत केलेली आहे. अपघातग्रस्तांना बांगर यांनी आपल्या स्वतःच्या गाडीतून रुग्णालयापर्यंत पोहोचवलं. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. चीनने AI क्षेत्रामध्ये खळबळ उडवून दिलेली आहे आणि त्यामुळे सर्वात मोठा धक्का AI क्षेत्रामध्ये मक्तेदारी असणाऱ्या अमेरिकेला बसलाय. काय घडलंय नक्की पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. AI मध्ये चीनने मोडली अमेरिकन मक्तेदारी. चीनने उडवली अमेरिकेची झोप. डीपसीकची ChatGPTला मोठी टक्कर. कमी खर्चात आणि वेगवान तंत्रज्ञान विकसित करण्यात चीनचा हातखंडा कुणीही धरू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. AI क्षेत्रामध्ये आमच्यासारखे आम्हीच अशी शेखी मिरवणाऱ्या अमेरिकेला चीननं मोठा धक्का दिलाय. अमेरिकेच्या ChatGPTला आता चीनच्या डीपसीकनं जोरदार टक्कर दिली आहे. मुख्य म्हणजे ChatGPTच्या 1000 पट कमी खर्चात डीपसीक तयार करण्यात आलेला आहे. अमेरिकेसाठी हा किती मोठा धक्का आहे या संदर्भात IT तज्ज्ञ अच्युत गोडबोले काय सांगतायत पाहूया. मला असं वाटतं अमेरिकन टेक इंडस्ट्रीला आणि एकंदर जागतिक टेक इंडस्ट्रीला प्रचंड मोठा धक्का याच्यामुळे बसलेला आहे की चीन इतक्या मोठ्या प्रमाणावर अक्षरशः काही महिन्यात तिने डेव्हलप केलं आहे. आणि 2 वर्षापूर्वी त्यांच्यावरती निर्बंध आले. म्हणजे तुम्ही जर का निर्बंध घालून चीनला खाली खेचून ठेचू शकत नाही, तो पुन्हा वरती येऊ शकतो. मग चीन करू शकतो तर भारत का नाही करू शकणार. तर कशा पद्धतीने चीनने AI क्षेत्रातील अमेरिकन मक्तेदारी मोडलेली आहे पाहूयात. AI सॉफ्टवेअरसाठी AI मॉडेल आवश्यक असतं. AI मॉडेल महाग असल्याचा अमेरिकेचा दावा. मात्र डीपसीकनं हे सर्व दावे खोडून काढले. 1000 पटीहून कमी खर्चामध्ये डीपसीक तयार. त्यामुळे अमेरिकन गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. चीनचे हे AI असिस्टंट खुद्द अमेरिकेतच सर्वाधिक डाउनलोड झालेले ॲप बनलेले. एवढंच नाही तर अमेरिकेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील वर्चस्वाला चीननं मोठं आव्हान दिलंय. हा परिणाम एवढा थेट होता की त्याने अमेरिकेचा शेअर बाजारही डळमळीत झालाय. या दोन्ही देशांच्या टेक युद्धामध्ये मात्र विजय AIचाच होणार. कारण AI बनवण्याचा खर्च जेवढा कमी होईल तेवढाच त्याचा वापर वाढणार. पण या क्षेत्रात भारत मात्र स्पर्धेत कुठेच दिसत नसल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV.